आज एक्सप्लोर करायचं आहे नागापूर धरण, जे की वान प्रकल्प या नावाने ओळखले जातात. तुमच्या घरी गवळणी बनवतात का ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि यांना गडबड आहे म्हणा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. चला निघा सुटा. अण्णा आम्ही आता स्पष्ट बोलावं म्हणलं. गजब बेइज्जती है. बाई नदी तिकडे कोल्हापुरी बंदर आहे. बाई शेळ्या आहे. नदीला मासे पण दिसत आहेत. भिंत जी दिसती नदीच्या स्ट्रेट एकदम. आमच्या गावात असे वेगवेगळे फळांचे झाड आहेत. ते पूर्ण आंब्याच्या झाडांना असं भरलेलं होतं. आणि देवीच्या मंदिराच्या जवळ एक सिक्रेट आहे. तर थोडं ऊन लागत आहे. मी घालतो गॉगल. जरा थोडं थंड वाटतं. आम्ही आंबे खायला येत होतो की पुडीमध्ये कागदाची पुडी बांधायची, त्याच्यामध्ये मीठ आणायचं आणि आंबे कच्चे आंबे खायचे. अगदी हाताला येतील असे आंब्याचे झाड. ही वाट पूर्ण नदीच्या साईडने जाते. बघा चिमणीचे खोपे केलेले आहेत. या झाडीमध्ये इथे मंदिर आहे. असे पाहण्यासारखे ऐतिहासिक ठिकाण आहे. सूर्याचं किरण देखील खाली पडत नाही. एवढे भारी भारी दृश्य आहेत नदी. एकदम पिण्यासारखं पाणी, नितळ एकदम स्वच्छ. आणि चला आपण पुढे जाऊ तिकडं. नाहीतर आपला मोबाईल वगैरे सगळंच गेलं खतम. एवढे सुंदर व्ह्यू आहेत. नाही खूप भयानक आहे, डेंजर आहे एकदम. मित्रांनो इथं पाणी एवढं खोल आहे ना, ते वाटतंय छोटं. पाण्याचा फोर्स काय पाहू शकता. तिकडून एक पाणी येईल धबधब्यातून, कुठून पाणी येते याचीच भीती वाटते मला. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. त्या डॅमला दरवाजे नाहीत. मित्रांनो आपल्याला ह्या धबधब्याच्या जवळ काय सापडले, बॉल. ह्या बॉलचं काय करायचं आपण. ह्या बॉल बॉल सुनकडी आहे. अच्छा पूर्ण बर्फासारखी दिसते. सारखं मी ह्याच व्हिडिओ मध्ये इथे बसायला उठायला रहा नहीं जाता. एक आवडला कधीच विसरू शकणार नाही. इथून जाणार पण नाही. नहीं सुके. मित्रांनो आमच्या नदीचं आणि डॅमचं पाणी एवढं गोड आहे ना, खूप आनंद वाटतो. अरे नदीचं वाट नाहीये. ये फंस गया सी है. या साईडने आहे का, या साईडने अगो जांबाचं झाड आहे. आणखी दुसरे झाड आहे, आंब्याचे झाड आहे. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत देवीच्या मंदिरकडे. देवीचं मंदिर पाहून एवढं प्रसन्न वाटतं. देवीचं नाव आहे मार्गेश्वरी देवी. पावसामध्ये वाट बंद होती पूर्ण. ह्या भिंतीहून आली. ह्या 4 ते 5 लोकांचा स्वयंपाक इकडे आहे ती सिक्रेट जागा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे तुम्हाला पुढच्या भागामध्ये